रंजन कला मंदिर संस्थेकडनं रंजन कला मंदिर अर्थात नागपुरातली सगळ्यात जुनी संस्था अशी म्हणता येईल, ज्याला या दसऱ्याला 75 वर्ष पूर्ण झाली. हे आमचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. अर्थात रंजन कला मंदिर म्हटलं की पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाव आलं, तर त्यांनी संस्थापक तेच होते, त्यांनी स्थापन केली. आणि पुरुषोत्तम दारव्हेकर हे नागपुराचं नगरभूषण असलेले मोठे लेखक दिग्दर्शक आणि त्यांचं नाव कट्यार रुचली अनेक नाटकं म्हणून सगळ्यांना कल्पना आहे. आज आनंदाचा भाग असा आहे की 75व्या वर्षी आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांची जन्मशताब्दी याच वर्षी. त्यांचा जन्म 1 जून 1926 साली झाला आणि आता हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे. तर आम्हाला खूप आनंद होतो की या वर्षी आम्ही पुरुषोत्तम दारव्हेकरांचे नातू आविष्कार दारव्हेकर हे पण अभिनेते आहेत. मुंबईला अनेक सिरियलमध्ये आपण यांना बघितलं असेल, हिंदी मराठी चित्रपट, त्याच्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये ते होते. असा अनेक नाटकांचा, सिनेमांचा, सिरियलचा अनुभव असलेले आविष्कार दारव्हेकर हे साहजिकच नागपूरला असताना रंजन कला मंदिरच्या बालविभाग बालरंजनमध्ये त्यांची जडणघडण झाली. आणि मग असा विषय आला की त्यांनीच जन्मशताब्दी वर्षाकरता संस्थेकरता नवीन नाटक लिहून दिग्दर्शित करावं. आणि त्या नाटकाच्या निमित्ताने जी आजची आपली मीटिंग आहे. नाटकाचं नाव आहे वॉशिंग मशीन. याविषयी सांगताना मी माझ्या डाव्या हाताला आविष्कार दारव्हेकर आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये काम करणारे, मेन रोल करणारे सचिन गिरी जे हडस हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांना पण चित्रपटाचा, सिरियलचा, नाटकाचा फार मोठा अनुभव आहे. असे दोघेही अनुभवी युवा माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत. आणि विशेष करून हे आविष्कारचं पहिलं नाटक आहे वॉशिंग मशीन. हे म्हटल्यानंतर नाटक जरा नाव वेगळं आहे, पण नात्यांना स्वच्छ करणारी अशी ती वॉशिंग मशीन आहे. एक वेगळ्या प्रकारचं